छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अद्याप अटक केलेली नाही। त्याला अटक करावी यासाठी उद्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। त्यावेळी त्यांना इंडिया आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहेत। काही दिवसांपूर्वी कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी फोनवर मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते। या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची काँग्रेस कार्यालयात बैठक झाली। यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संजय पवार, वसंतराव मुळीक, आर.के. पवार, सरलाताई पाटील, चंद्रकांत यादव, सुभाष यादव, दुर्वास कदम, दिलीप पवार, टी.एस. कांबळे उपस्थित होते। खरं तर इंडिया आघाडीच्या वतीने जे जाहीर केलेले आहे की निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे। प्रशांत कोरटकर हा कुठला? हा नागपूरचा। गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे। हा सापडत कसा? पण सापडला तर तुम्ही हायकोर्टमध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। उठसूट शिवरायांचा, संभाजीरायांचा अपमान करायचा, धमक्या द्यायच्या इतिहासाला, आमच्या इतिहास तज्ञ लोकांना, आमच्या इंद्रजित सावंतला, ही कुठली पद्धत चाललेली आहे? कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा? आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे, तर माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर गृह खात्याचे प्रमुख येत असतील, मुख्यमंत्री असतील, तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे। परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे। एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात निषेध करायचा। कोरटकरला कुठल्या परिस्थितीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा, ही मागणी आमची कायम आहे। आणि त्यांनी याच्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद, त्यांचा आम्ही स्वागत करू। त्या ठिकाण ते आता कुठल्या मार्गाने येत आहेत, वारणे मार्गाने येत आहेत, पन्हाळे मार्गाने येत आहेत, कुठल्या ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त लावला, तर आमचा हा निषेध इंडिया आघाडी वतीने निश्चित ठरलेला आणि करणारच आहे। नाही, एकतर काल पोलिसांच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी राजवाडा पोलीस स्टेशनला बैठक बोलवली। त्यावेळेला त्यांनी विनंती केली की तुम्ही हे निदर्शनं थांबवा, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे। महाराष्ट्रामध्ये जे नवीन सरकार जे आलेलं आहे, या सरकारचं आंदोलन करणाऱ्यांच्या विरुद्ध दडपशाहीचं धोरण आहे। आम्ही कालही त्यांना सांगितलंय, आम्ही आमच्या भूमिकेचे ठाम आहोत। आम्ही कुठंही कधी कशी निदर्शनं करून आम्ही जाहीर केलं होतं। आज योगायोगानं इंडिया आघाडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी सर्वांची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे, मुख्यमंत्र्यांना जबाबदार आंदोलन करायचं आणि हे आंदोलन साधारणपणे खानविलकर चौक येथे दुपारी 3 वाजता सर्वच आम्ही जमणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत। लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे ज्या पद्धतीने लढवय्ये कार्यकर्ते असतात, लढवय्ये नेते असतात, त्यातल्या प्रमुखाला जरी अटक केलं तर जे खरे मावळे जे आहेत ते रस्त्यावर उतरणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्याला काळे झेंडे दाखवणार। आता पोलिसांनी बघावं कोणत्या बाजूनं कसे आणि कोण आणि किती लोक येतात, हे आमचं पण पोलिसांना आव्हान आहे।